गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी अश्विनी मास्टर ट्रेडिंग मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. आपण पाहिलं होतं फर्स्ट सेशनमध्ये. आपला फर्स्ट सेशन ऑलरेडी YouTubeवरती आलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण बेसिक ऑफ शेअर मार्केट शिकलेलो होतो किंवा बेसिक ऑफ स्टॉक मार्केट शिकलेलो होतो. तर बेसिकच्या नंतर जो तुमचा सेकंड पार्ट येतो तो येतो ट्रेडिंग टाइप्स अँड ऑर्डर टाइप. हा आपला सेशन सेकंड आहे. तर ट्रेडिंग टाइप्समध्ये 5 टाइप्स असतात आणि ऑर्डर टाइप्समध्ये 5 ऑर्डर असतात. तर ट्रेडिंग टाइप्समध्ये फर्स्ट जो ट्रेडिंग टाइप आहे तो आहे पोझिशनल ट्रेडर. मग पोझिशनल ट्रेडर म्हणजे काय असतं? बाय टुडे अँड सेल अप टू हिज ओन डिसिजन. म्हणजे तुम्ही जर एखादा स्टॉक आजच्या दिवशी घेत आहात तर तो स्टॉक तुम्ही तुमच्या डिसिजन प्रमाणे जेव्हा तो प्रॉफिटमध्ये असेल, विदिन अ 6 मंथ असेल किंवा विदिन 1 इयर असेल, तेव्हा तुम्ही तो सेल करू शकता. त्याला पोझिशनल ट्रेडिंग असं म्हटलं जातं किंवा लाँग टर्म ट्रेडिंग देखील म्हटलं जातं. मग सेकंड टाइप जो आहे तो आहे आपला इंट्राडे ट्रेडर. मग इंट्राडे ट्रेडरमध्ये काय असतं? बाय टुडे अँड सेल टुडे. म्हणजे आजच घ्यायचा असतो आणि आजच तो सेल करायचा असतो. मग त्याचा जो टायमिंग असतो तो असतो मार्केट सुरू झाल्यापासून ते मार्केट बंद व्हायच्या टायमिंग पर्यंत. म्हणजे तुम्ही 9:15 पासून त्याच्यामध्ये इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करू शकता. 3:15 वाजेपर्यंत करू शकता. जर 3:15 ला जर तुम्ही तो स्टॉक किंवा जो आपण इंडेक्स मधला एखादा स्टॉक घेतलेला असेल, जर तो तुम्ही इंट्राडे साठी सेल नाही केला, तर जो आपला ब्रोकर असतो तो ऑटोमॅटिक 3:15 ला तुमचा तो स्टॉक एक्झिट करतो. त्याला तो हक्क असतो. थर्ड आहे आपला स्विंग ट्रेडर. मग स्विंग ट्रेडिंग मध्ये काय येतं? बाय टुडे अँड सेल अप टू वीक ऑर मंथ एंड. म्हणजे आज जो तुम्ही स्विंग मध्ये स्टॉक घेतलेला आहे तो विदिन अ 15 डेज नंतर किंवा वीकच्या एंड पर्यंत तुम्ही तो सेल करू शकता स्विंग ट्रेडिंग मध्ये. फोर्थ टाइप जो आहे आपला तो स्काल्पर. स्काल्पर मध्ये काय असतं? बाय टुडे सेल टुडे कंटिन्युअसली कॅच स्मॉल मुवमेंट. म्हणजे काय करायचं असतं? कंटिन्युअस तुम्ही करू शकता. स्काल्पिंग म्हणजे काय असतं की तुम्ही जास्त टायमिंग साठी ते करू शकत नाही. विदिन अ 5 मिनिट, विदिन अ 10 मिनिट मध्ये तुम्हाला त्या स्काल्पिंग करायचं असतं. जे मार्केटमध्ये मोठे मोठे मुवमेंट्स असतात, ग्रीन मोठ्या कॅन्डल्स बनतात किंवा स्मॉल ग्रीन रेड बिग कॅन्डल्स बनतात, त्या तुम्हाला कॅच करायच्या असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॅल्पिंग करायचं असतं आणि पॉईंट कॅप्चर करायचे असते. त्याला स्काल्पर म्हटलं जातं आणि ते तुम्ही फुल डे मध्ये कितीही वेळा करू शकता. आणि जो फिफ्थ आणि लास्ट आपला जो टाइप येतो तो आहे BTST आणि STBT. BTST म्हणजे काय असतं? बाय टुडे सेल टुमॉरो. म्हणजे आज घ्यायचं आहे आणि उद्या विकायचं आहे. आणि STBT मध्ये काय येतं? सेल टुडे अँड बाय टुमॉरो. म्हणजे आज आपण सेल करतोय त्याला आणि उद्या बाय करतोय. हे तुम्ही BTST, STBT मध्ये करू शकता. हे झाले आपल्या ट्रेडिंगचे टाइप. मग ट्रेडिंगच्या टाइप्स नंतर तुम्हाला येतात ऑर्डर टाइप्स. हे एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या म्हणजे मार्केटचा. कारण की बेसिकच्या नंतर जे येतात ट्रेडिंग टाइप्स येतात आणि ऑर्डर टाइप्स येतात आणि हे ट्रेडिंगचे टाइप्स तुम्हाला सगळे माहित असले पाहिजे आणि ऑर्डरचे टाइप देखील माहित असले पाहिजे. मग ऑर्डरच्या टाइप्स मध्ये काय काय येतं हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट ऑर्डर टाइप्स. मग ऑर्डर टाइप्समध्ये किती आहेत तुम्हाला? फर्स्ट ऑर्डर जे आहे तुमचे आहे लिमिट ऑर्डर. मग लिमिट ऑर्डरमध्ये काय असतं? सेट द प्राइस वेअर यू विलिंग टू बाय. म्हणजे एखादा स्टॉक सपोज 100 प्राइस वरती चाललाय आणि तो खूप वरती ऑलरेडी गेलेला आहे आणि आपल्याला तो 90 वरती 95 वरती बाय करायचा आहे. मग तो स्टॉक जेव्हा वरती जाईल आणि 95 वरती येईल, तेव्हा ती ऑटोमॅटिक तुम्ही जर लिमिट ऑर्डर 95 वरती लावून ठेवली, तर तो स्टॉक वरती जाऊन खाली आल्यानंतर 95 ला तो तुमचा बाय होतो. त्यालाच लिमिट ऑर्डर म्हटलं जातं. म्हणजे जी प्राइस आपल्याला ठेवायची आहे, ती प्राइस आपण टाकून ऑर्डरमध्ये ठेवू शकतो. जर त्या प्राइसला तो स्टॉक त्या डेला आला, तर ती ऑर्डर एक्झिक्यूट होते. त्याला लिमिट ऑर्डर म्हणतात. मग सेकंड आहे मार्केट ऑर्डर. मग मार्केट ऑर्डर म्हणजे काय? ज्या प्राइसला स्टॉक आता आहे, ज्या प्राइसवरती स्टॉक मूव्ह करतोय. सपोज 100 चा स्टॉक एक 101 वरती आहे, 102 वरती आहे. जर तुम्ही मार्केट ऑर्डर प्लेस केली, तर त्या ऑर्डरवरती तो स्टॉक बाय केला जातो. त्याला मार्केट ऑर्डर म्हटलं जातं. थर्ड टाइप आहे तुमचा कव्हर ऑर्डर, बाय विथ स्टॉप लॉस. म्हणजे तुम्हाला त्या कव्हर ऑर्डरमध्ये एखादा स्टॉक घ्यायचा आहे, सपोज XYZ स्टॉक, जो आपण फर्स्ट एक्झाम्पल लिमिट ऑर्डरमध्ये ठेवलेला आहे, 100 ज्याची प्राइस आहे. त्याची प्राइस तुम्ही 100 ठेवू शकता आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे, तो जर तुम्ही 10 पॉइंट्स बिलो म्हणजे 90 जर ठेवला, जर तो स्टॉक 100 वरून 105 वरती गेला, 106 वरती गेला आणि जर तो 90 वरती एखादा डिप घेतला, तर 90 वरती तुमची ऑर्डर ऑटोमॅटिक सेल होऊन जाते. त्यालाच म्हटलं जातं कव्हर ऑर्डर. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावून ठेवू शकता. आणि फोर्थ जो आहे तो आहे आपला ब्रॅकेट ऑर्डर. मग ब्रॅकेट ऑर्डरमध्ये तुम्ही काय करू शकता? ब्रॅकेट ऑर्डरमध्ये तुम्ही सगळंच लावू शकता. तुम्हाला जे टार्गेट पाहिजे ते तुम्ही लावू शकता. जो एसएल पाहिजे तो लावू शकता आणि ज्या प्राइसला घ्यायची ती प्राइस घेऊन ती ऑर्डर तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे फर्स्ट तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची आहे आणि ऑर्डर प्लेस केल्यानंतर जे तुम्हाला टार्गेट पाहिजे ते टार्गेट प्राइस लावून द्यायची आणि स्टॉप लॉस लावून द्यायचा. जेणेकरून जर ती खाली आला, मार्केट खाली आलं तर स्टॉप लॉस हिट होईल आणि जर तो वरती गेला तर तिथे तुम्हाला टार्गेट अचीव्ह होईल. अशा प्रकारे आपण मार्केट ऑर्डरचे टाइप्स पाहिलेले आहेत. तर हे अगदी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यानंतर आपण घेणार आहोत कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न हा मार्केटचा 50%
म्हणजे मार्केटचा पार्ट आहे. त्यामुळे हे झाल्यानंतर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न सुरू करणार आहोत. तर ह्याचं व्यवस्थित एकदा व्हिडिओ रिपीट ऐकून चेक करा. काय समजले, काय नाही समजलं याचा व्यवस्थित स्टडी करून घ्या. त्याच्यानंतर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नचा स्टडी करणार आहोत. थँक व्हेरी मच. माझं व्हिडिओ कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगाल. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.